देख रहे हैं अब तक न्यूज़ चैनल। मालेगाव शहरात जे भुयारी गटरचं काम चालू आहे, अंडरग्राउंड ड्रेनेज, त्या संदर्भात मी गेल्या 3 दिवसापासून माननीय आयुक्त साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते कुठेतरी कामात असल्याने कालसुद्धा मुंबईला दाखवलं त्यांनी की मी मुंबईला होतो, मग त्यांची भेट नाही झाली। आज स्वतः प्रत्यक्ष आलो आणि त्यांची भेट घेतली, त्यांच्या निदर्शनात आणण्यासाठी माझी ही भेट झाली। तर विषय असा आहे, मालेगाव शहरात जे भुयारी गटारीचं काम चालू आहे ते भुयारी गटारीचं काम अतिशय बोगसपणे म्हणजे त्याचं एस्टिमेट ज्यांनी बनवलं असेल ते चुकीचं बनवलेले। मालेगाव शहराचा विकास आराखडा करताना 520 कोटी रुपयाची योजना केंद्र शासनाने दिलेली आहे, पण 520 कोटी रुपयाची केंद्र शासनाने दिलेली योजनेचा बट्ट्याबोळ होणार आहे। याचं कारण असं आहे की 6 इंची पाईपलाईन ते त्या ठिकाणी टाकताय, मग 6 इंची पाईपलाईनची ड्रेनेज होईल का? मग आयुक्त साहेबांना तेच विचारलं का आम्हाला स्वतः भुयारी गटारची व्याख्या कळते, तुम्ही समजून सांगा। तर त्यांनी म्हणे की ते फक्त सकाळच्या फ्लोअरचं पाणी आहे आणि ते सकाळच्या फ्लोअरचं पाणी असल्याने त्याचं आउटलेट बरोबर निघेल। म्हणलं ही अशी टेक्नॉलॉजी आम्ही कुठं पाहिली नाही, तुम्ही डिझाईन दिली पाहिजे होती केंद्र शासनाला, ते संबंधित अधिकाऱ्यांना, आणि तुम्ही जर डिझाईन व्यवस्थित दिली असती गेल्या 15 वर्षापासून या भुयारी गटारचा हा मालेगाव शहरी इंतजारमध्ये आम्ही अनेक वेळा भुयारी गटारासाठी महापालिकेत म्हणा किंवा इतर सगळ्या संघटनांनी म्हणा, हाऊसमध्ये म्हणा, आम्ही आंदोलनं केले। 160 कोटीची भुयारी गटार हा 520 कोटीवर गेलेली आहे, आणि 520 कोटीचं जर प्रोजेक्ट आज बघितलं तुम्ही 6 इंची पाईप प्लास्टिकचे टाकताय। मालेगाव शहरात मांजरपेक्षा घुशी मोठे झालेले आहेत, आणि त्या घुशींनी जो तो प्लास्टिक पाईप चावून कतरून जर ते मध्ये गेली तर त्यांची भुयारी गटारची एकाच घुशीने वाट लावून टाकल, म्हणजे ती चॉकअप होईल। म्हणून 4 दिवसापूर्वी आम्ही भवानी चौक संगमेश्वर या ठिकाणी ती अंडरग्राउंड ड्रेनेज बंद पाडली की ही आता रस्ते खंत आहे। पावसाळ्याची वेळ आहे, येणारा गणपती बाप्पा उत्सव आहे, येणारा नवरात्र उत्सव आहे, येणारे दिवाळी, 4 महिन्याच्या कालखंडात दुनियाभर मोठमोठे सण आहे आणि देवी देवतांचे उत्सव होत आहे, आणि तुम्ही रस्ते खोदून ठेवणार आहे। म्हणून हे काय मालेगाव शहरात चालणार नाही, त्या ठिकाणी ते काम बंद पाडलं। त्यानंतर आम्ही वर्धमान नगर परिसरात आलो, आणि वर्धमान नगरचं ही परिस्थिती तुम्हाला मी ते जागेवर दाखवतो। आता चला, आयुक्ताला सांगू का रोशनकडनं वर्धमान नगरकडे आलो आत्ताच, म्हणजे परवाला वर्धमान नगर परिसर या मार्केटजवळ प्रभाग क्रमांक 8 मधील मालेगाव महानगरपालिका हद्द। तर ह्या ठिकाणी आपण याच्यासाठी आणलं की परवाला इथं देखील भुयारी गटारचं काम चालू होतं, आणि या ठिकाणी 6 इंची पाईपलाईन टाकत होती। तुम्हाला या ठिकाणी आणण्याचं आणि दाखवण्याचं कारण असं आहे की हे घर आहे रमेगिरी, त्याच्या 8-8 इंचाचे आउटलेट येते। 8-8 इंच पाणी म्हणजे एक माणूस जे एक घर असतं त्याचा ड्रेनेजचं जे पाणी आहे, संडास बाथरूमचं पाणी, त्याच्यातनं तो आउटलेट देतो 100 फीटमध्ये 8 इंचाचं, म्हणजे ह्या लाईन 6 इंचाच्या लाईनमध्ये परवाला हे 8 इंचाची पाईपलाईन जोडत होते। मी याच ठिकाणी ते काम बंद पाडलं, आणि बंद पाडण्याचं कारण असे, म्हणजे काम बंद पाडण्याचा माझा काही उद्देश नाही, हेतू नाही। गटर म्हणजे काय? अहो, भुयारी गटारचे तुम्ही कमीत कमी 2 ते 3 डायमीटरचे पाईप टाकले होते, 5-5, 6-6 फुटी पाईप टाकले असते, आणि संपूर्ण आउटलेट त्याच्यात जोडला असता। मालेगाव शहरामध्ये रोगराई, मच्छर देखील कमी झाले असते, आणि मालेगाव शहराचा पाण्याचा निचारा म्हणा, या सगळ्या ठिकठिकाणी चेंबर जर बनवले असते तर पावसाचा पाणीचा निचारा संपूर्णपणे वाहून स्वच्छपणे मालेगावच्या मोसम गंगेत गेला असता, आणि स्वच्छतेबद्दल जी घाण कचरा घडी गटर साफ करण्याचा जो मुद्दा असतो तो देखील या मालेगाव शहराचा मुक्त झाला असता, रोगराई मुक्त झाली असती। म्हणून हे काम देखील वर्धमान नगरमध्ये बुधवारी बंद पाडण्यात आले। तसंच मी आता तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो पूर्ण मालेगाव शहराला, तर आता आपण ईदगाह मैदान, कॉलेज ग्राउंड, पोलीस परेड मैदान या ठिकाणी आपल्याला जाऊन तुम्हाला देखील तिथली प्रत्यक्ष परिस्थिती दाखवतो की मी मालेगाव महानगरपालिकेचा सदस्य असताना 2015ला त्या ठिकाणी मोठं आंदोलन छेडलं होतं की दोघी नमाज, म्हणजे ईदगाहची मैदान असो, नमाज असो, रमजान ईदची नमाज असो, की त्यावेळेला दोघी म्हणजे मालेगाव शहराचे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी जेव्हा नमाज अदा करण्यासाठी येतात, आणि काही वेळेला पावसाळ्यात जर ईद आली तर त्यावेळेला महापालिकेची दमछाक होती, लाखो रुपयाचं त्या ठिकाणी रेतीच्या नावाने पैसे खर्च होता। ते पावसाचा पाण्याचा निचरा
एका दिवसात झाला पाहिजे, निचरला म्हणून तो त्या ठिकाणी मी त्या 2015 रोजी महापालिकेच्या गेटसमोर धरणे आंदोलन 3 दिवसाचं केलं होतं की महापालिकेने 25 लाखाचा जनरल फंडात तरतूद केली होती आणि त्या 25 लाखाच्या जनरल फंडात त्यावेळेला जर माझ्या सांगण्यानुसार माझी प्लॅनिंग होती, माझ्याजवळ डिझाईन होती, त्या डिझाईननुसार जर ते काम चालू झालं असतं तर त्याची परिस्थिती देखील इतकी खराब नसते. मी तुम्हाला घेऊन जातो आता ईदगाह मैदान. पण आता वर्धमान नगरमध्ये ज्या ठिकाणी बुधवारी आपण अंडरग्राउंड पाईपलाईन बंद पाडली त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो. आता राष्ट्रीय एकात्मता चौक पोलीस परेड मैदान ईदगाह मैदान या ठिकाणी माझं सांगायचं तेव्हा मी तुम्हाला बोललो की मी 2015ला ज्या दोघं ईदच्या नमाज अदा करताना जो मुस्लिम बांधवांना त्रास होत होता पावसाळ्याच्या पाण्याचा, त्याचा निचरा कसा व्हा यासाठी माझ्याकडे त्यावेळेला व्हिजन होतं, एस्टिमेट होतं आणि डिझाईन देखील होती. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे या भुयारी गटाराच्या संदर्भात की आपण जर बघितलं मोसम नदीमधला प्रोजेक्ट फेल गेलेला आहे, त्याच्यात 4.5 कोटी रुपये शासनाचे वायबार गेलेले आणि ते कोणाच्या खर्चापायी कोणाच्या पाप झाकण्यापायी गेले ते आता मी या ठिकाणी सांगणार नाही. त्यात तुम्ही ये पुन्हा मालेगाव शहरात नवीन घोडं आणलेले की चांगले रस्ते तोडून भुयारी गटारचा जो घाट घातला गेला त्याच्या 6 इंची पाईपलाईनने कुठलाही ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर मी ईदगाह मैदान या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की तुम्ही जर टेंडर काढताना सिटी इंजिनिअरिंग चांगली डिझाईन जर बनवली या ठिकाणी आणि चांगलं व्यवस्थितपणे जर नियोजन करून दिलं आणि त्याच्यावर एखादा चांगला संबंधित जयचा जर वचक ठेवला तर ठेकेदारकडनं चांगलं काम या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकर नगरपर्यंत आम्हाला वाहतूक करण्यासाठी इतका त्रास होतोय की गेल्या 1 वर्षापासून त्या भागातले नागरिक सगळे त्रस्त आहेत या भुयारी गटारच्या पायरी. म्हणून हे भुयारी गटार ह्या ठेकेदाराची चूक आहे का, महापालिकेची चूक आहे का, किंवा ज्याने ज्या गोष्टीचा ज्याने घाट घातला असेल त्याची चूक आहे का, या शहर अभियंत्याला याचं कळत नाही का? या शहर अभियंत्यांनी याची व्यवस्थित डिझाईन देऊन सण एस्टिमेट नीट बनवून सण आणि ठेकेदारकडनं व्यवस्थित काम करून घेतलं पाहिजे होतं. आता मागच्या 2-1.5 वर्षापूर्वीचं तुम्ही नीट बघा की 1.5 वर्षापूर्वीचा एक प्रोजेक्ट यांचा फेल झालेला आहे. या ठिकाणी मी एक पाईपलाईन गेलेली आहे त्याच्याकडनं तो निचरा झालेला नाही आहे. पुन्हा तुम्ही या गेल्या महिन्याभरात 3 ठिकाणी हा मेन रोड कॅम्प रोड खोदला गेलेला आहे. म्हणून या मालेगावच्या रहिवासींनी हा किती त्रास भोगायचा, चुका तुमच्या आहे आणि त्याचा त्रास आम्ही भोगायचा का? म्हणून या ठिकाणी मला एकच सांगायचं शहर अभियंत्यांना, आता तर आमची वॉर्निंगच राहील की तुम्हाला वेळेवर समजून सांगून किंवा निवेदनं देऊन किंवा व्यवस्थित सांगून समजत नसेल तर आम्ही देखील तुमच्या विरोधात आता मालेगावचे रहिवासी तुमच्याच विरोधात पर्सनल रीट पिटिशन मुंबई हायकोर्टात दाखल करू. तुमची सस्पेंडची तर मागणी करूच पण तुमच्या सगळ्या गोष्टींची तुमच्या सगळ्या कामांवर चौकशी लावू. हे अल्टिमेटम आता तुम्हाला गुलाब पगार देतो हे लक्षात ठेवा आणि शहराचा इतका सत्यानाश नका करू जेणेकरून तुम्हाला शहर अभियंता म्हणतो आम्ही मालेगाव महानगरपालिका. पूर्ण मालेगाव शहराचा सत्यानाश जर केला असेल तर शहर अभियंता बच्चा साहेबांनी केलेला असेल. म्हणून मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दखल घ्यावं आणि ही देखील आता ही ड्रेनेज अंडरग्राऊंड जी चाललेली आहे हिच्यावर लोकांना त्रास होणार नाही. हे काम लवकरात लवकर करून हे काम मार्गी लावावं एकात्मता चौक तर मोसम नदी पात्रापर्यंत. पण आता राष्ट्रीय एकात्मता चौकातनं मोसम नदी पात्रात तिथल्या भुयारी गटारची केमिकल युक्त पाण्याची काय परिस्थिती आणि ते केमिकल युक्त गिरण्या डॅममध्ये कसं जातं हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. चला आता मोसम नदी पात्रात याना परिसरात. माझं बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात आहे की गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडातून मोसम नदी म्हणजे मोक्षगंगा या मालेगाव शहराच्या मध्य भागातून जाते. तर आम्ही ज्या ठिकाणी आज उभं आहे हा ध्यानाचा एक भाग आहे, ध्याने माळी मळ्याचा एक भाग आहे. त्या माळी मळ्याच्या कोपऱ्याला युती प्रोसेस अनेक कंपन्या या ठिकाणी केमिकल मिश्रित पाणी या मोसम क्षेत्रात सोडतात. पण सांगायचं तात्पर्य मला एक आहे की जे मालेगाव शहरात 500 कोटी रुपयाचं भुयारी गटाराचं काम मोठ्या जोमाने महानगरपालिका अतिशय घाईगर्दीने फटाफट आवरते त्याला कुठंतरी ते काम मालेगाव शहरात चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. भुयारी गटारची व्याख्याच आम्हाला कळून नाही. भुयारी गटार म्हणजे काय? आता या ठिकाणी मोसम सुधार योजना म्हणजे नदी प्रकल्प मोसम नदी सुधार योजना अंतर्गत कमीत कमी माझ्या माहितीनुसार मला जी महानगरपालिकेने माहिती दिलेली गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत तर 4.5 कोटी रुपयाचा प्रचंड पैसा या मोक्षगंगेवर नदी सुधार योजनेवर खर्च केला गेला. त्याच्या ठिकठिकाणी मी तुम्हाला चेंबर दाखवले आता आणि त्या चेंबराचं पाणी हे केमिकल मिश्रित पाणी त्याच्यात सोडायला पाहिजे होतं. परंतु ह्या भुयारी गटारची टेस्टिंग होऊन वर्षाच्या कालावधी उमटला गेला. ठेकेदाराचे पैसे निघल्या गेले. मालेगाव महानगरपालिका आणि रस्ते मालेगाव महानगरपालिकेचे प्रमुख लोक या ठिकाणी अधिकारी काम करतायत.
परंतु आपण जे बघितलं जहरीलं पाणी, एकदम दूषित पाणी, एकदम खराब पाणी, यात मागच्या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या कालावधीत इथं आमचे गवळी बांधव राहतात, गवळीवाडा इथं एकतानगर गवळीवाडा, त्या एकतानगर गवळीवाड्याची एक म्हैस या ठिकाणी गेलेली होती आणि त्या म्हैस त्या डाबक्यात गेल्याने ती म्हैस काढण्यासाठी गेले तर त्या माणसाला सुद्धा देखील गुडघ्याच्या खाली इजा झाल्या आणि ती म्हैस तर सोलून बाहेर निघली, जसा बटाटा उकडून बाहेर निघतो. म्हणून हे इतकं खतरनाक केमिकलचं पाणी आम्हाला या गिरण्या डॅममध्ये जाते, मोक्ष नदीच्या माध्यमातून, या मोसम नदीच्या माध्यमातून जाणारं पाणी आम्ही येणारी पिढी आणि हे कित्येक दिवसापासून जातं. आम्ही बऱ्याच वेळा लेखी तक्रारी केलेल्या, बऱ्याच वेळा अशा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तक्रारी केल्या, पण याची दखल मालेगाव महानगरपालिका घेत नाही. त्यांना कुठलं देणं घेणं नाही. एवढं मोठं केमिकलचं पाणी हे युती प्रोसेसचं या मालेगाव शहराच्या डॅममध्ये जातं आणि तेच आपल्याला रिप्लाय फिल्टर म्हणून पिवावं लागतं. म्हणून ही जबाबदारी कोणाची? महानगरपालिकेची जबाबदारी नाही का? महानगरपालिका ऍक्टर आहे, एवढी मोठी कंपनी, याला परमिशन कसं काय दिली गेलेली आणि हे काम कसं काय चालतं इथं? याच्या पाठीमागं कोणाचा मोठा हात आहे आणि ही कंपनी कोणाच्या आशीर्वादाने चालती? हे केमिकलचं पाणी कोणाच्या आशीर्वादाने मालेगाव शहराला पाजलं जातंय याचा लवकरात लवकर मी खुलासा करणार. काय भूमिका आपण घेणार आहे? माझी भूमिका कायच राहणार आहे की मालेगाव शहराला एक शुद्ध पाणी, जो मालेगावचा नैतिक अधिकार आहे मालेगावच्या नागरिकांचा, त्या नैतिक अधिकाराच्या नुसार महापालिका आपलं काम करते फिल्टर प्लांटच्या माध्यमातून. पण महापालिकेचं दुसरं बी काम आहे, प्रदूषण मुक्त पाणी कसं काय या मोक्षगंगेत सोडले जाऊ राहिले. आणि आज तुम्ही भुयारी गडर प्रकल्प राबवतो, पण हा याच्या पहिलेचं पाप आहे. हे पाप कोणाचं आहे? या पापाला जबाबदार कोण? कागदपत्र निश्चित तुम्हाला दाखवणार की हे पाप कोणाचं आहे आणि ते नदीमध्ये सोडलेले.